हॅलो, गुड मॉर्निंग ऑल. हिमगौरी मेकओव्हर सलॉन अँड अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण बेसिक टू ॲडव्हान्स ब्युटी पार्लर कोर्सेसमध्ये कोणकोणत्या टॉपिक कवर होतात ते बघणार आहोत. आजचा आपला पहिला टॉपिक आहे थ्रेडिंग. थ्रेडिंगसाठी आपल्याला कोणकोणत्या काळजी घ्यावी लागते आणि आपल्याला काय काय सामान लागतं ह्याच्याबद्दल आज आपण माहिती घेऊया. थ्रेडिंगसाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू म्हणजे पहिल्या नंबरला आहे 40 नंबरचा दोरा. दुसरी गोष्ट महत्त्वाची लागते ती टाल्कम पावडर. तिसरी गोष्ट लागते ती कॉटन म्हणजेच कापूस. चौथी गोष्ट लागते ते अस्ट्रिंजंट. थ्रेडिंगनंतर अस्ट्रिंजंट लावणं खूप महत्त्वाचं आहे. पाचवी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लागते ती म्हणजे कैची, कातर. थ्रेडिंग ही लव काढण्याची एक चायनीज पद्धत आहे. थ्रेडिंग करण्याअगोदर लक्षात घेण्याच्या गोष्टी आपण बघूया. थ्रेडिंग करण्याअगोदर टाल्कम पावडर लावणं जरुरी असते. दुसरी गोष्ट आहे, थ्रेडिंग करताना ताण जाणवल्यास थ्रेड ओला करून थ्रेडिंग करावे, त्याने त्रास होत नाही. 40 नंबरचा दोरा घ्या. नंतर दोऱ्याचे एक टोक दातामध्ये दाबून धरा व दुसऱ्या हाताने दोऱ्याला मधून 4-5 वेढे मारा. मग जिथले केस काढायचे असतील त्याच्या विरुद्ध दिशेने थ्रेडिंग करा. हे काही आयब्रोचे शेप आहेत. आता आपण बघूया थ्रेडिंग कुठे कुठे करता येते. तर थ्रेडिंग 5 ठिकाणी करू शकतो आपण. आयब्रोज, अप्पर लिप्स, फोरहेड, साईड ब्लॉक्स आणि 5वा पॉईंट आहे चीन म्हणजेच हनुवटी. अप्पर लिप्स म्हणजे ओठांच्या वरचा भाग. फोरहेड थ्रेडिंग म्हणजे फोरहेड म्हणजे कपाळ. साईड ब्लॉक्स म्हणजे गाल आणि कान यामधील भाग. चीन थ्रेडिंग म्हणजे ओठांच्या खालचा भाग. आता आपण बघूया थ्रेडिंग केल्यानंतर लक्षात ठेवायच्या गोष्टी. थ्रेडिंग केल्यावर अस्ट्रिंजंट लावणे गरजेचे आहे. तसेच थ्रेडिंग केल्यानंतर स्किन लाल झाली तर क्रीमने मसाज करावा, त्याने रेडनेस कमी होतो. थँक्यू फॉर वॉचिंग अस. थँक्यू. बाय बाय.